हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण शिकणार आहोत तुमची पोयम चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. तर शाळेत जाताना आपल्या सगळ्यांना आनंद होतो. तसाच आजूबाजूचा जो निसर्ग असतो, ओके, स्काय, मग सन किंवा क्लाउड्स, ह्या सगळ्यांना सुद्धा आपल्याला शाळेत जाताना बघून आनंद होतो. तर हाच आनंद ह्या पोयम मध्ये जे पोएट आहेत त्यांनी व्यक्त केला आहे. तर एक एक स्टॅन्झा आपण समजून घेऊया आणि त्याचे मिनिंग सुद्धा बघूया. काही डिफिकल्टी असेल तर नक्की कमेंट करा. लेट्स स्टार्ट. Children are going to school. Morning light spreads over the earth. Once again the sky bows his head in respect. For children are going to school. तर मॉर्निंग लाईट स्प्रेड्स म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा हळूच सकाळ होते आणि जी लाईट आहे ती सगळीकडे स्प्रेड होते. ओके, सूर्याचे जे किरण आहेत ते पूर्ण पृथ्वीवरती. वन्स अगेन द स्काय बाउज हिज हेड इन रिस्पेक्ट म्हणजे जे निळं आकाश आहे, ओके, ते सुद्धा या सूर्याला नमस्कार करत आहे असं दिलं आहे. ओके, फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. आणि सकाळी सकाळी सगळे जे चिल्ड्रन आहे किंवा जे स्टुडंट्स आहेत ते स्कूलला जाण्याच्या वाटेवरती निघाले आहेत. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डिप इन द रिव्हर म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की जे समुद्र आहे ना तिथून तो डिप करून वरती येत आहे असं वाटतं ना. तसंच उल्लेख पोएटने केला आहे. ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन. गोल्डन मस्लिन टर्बन म्हणजे हा जो सूर्याचा प्रकाश येतो त्याच्यावरती, ओके, ते टर्बन म्हणजेच फेटा, त्याचा उल्लेख दिला आहे. ड्रेस्ड अप म्हणजे त्यांनी एक फेटा घातला आहे डोक्यावर आणि तो डिप मारून वरती उगवत आहे. ओके, हे सगळं पोएटिक इफेक्ट देण्यासाठी आहे. ओके, इमॅजिनेशन आहे पोएटची. waits and smiles on one side of the road for children are going to school. तर जेव्हा सगळे स्टुडंट्स निघतात, चिल्ड्रन निघतात शाळेला जाताना, तेव्हा सूर्य वरती चमकत असतो आणि असं दिलं आहे की तो थांबलेला असतो आणि हसत हसत तो बाय बाय करत असतो स्टुडंट्सला. To the green topped branches breezes singing their songs on blessings. तर जे ब्रांचेस आहेत, ओके, मोठे मोठे जे ट्रीज आहेत त्याचे ग्रीन ब्रांचेस आहेत. तर जे ब्रीजेस आहे, जे हवा इकडे तिकडे वाहते आहे, तर त्या हवेचा आवाज येतोय, तर त्याचा उल्लेख कसा दिला आहे, ऍज अ सॉन्ग. ठीक आहे, ट्रीज आर सिंगिंग सॉंग्स असं. फ्रेग्रंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स विथ द्या मेलोडीज. तर जे फुलं आहेत झाडावरती आलेले, सुहासिक फुलं आहेत, ते खाली पडतात, ओके, रोड्स वरती, आणि ते सुद्धा गुणगुणत आहेत काहीतरी आवाज किंवा गाणं असं दिलं आहे. At the corner of the lane, the people in his lush deep foliage waves his hand. तर रस्त्याच्या कॉर्नर वरती पीपल म्हणजे पिंपळाचं जे झाड आहे, ओके, वटवृक्ष, ते एकदम लॅश डीप फॉलेज म्हणजे पूर्ण पाण्याने भरलेलं आहे, एकदम हिरवगार आहे आणि ते डुलत आहे आणि ते काय करत आहे, वेव्ह करत आहे, बाय बाय बोलत आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. तर सगळ्या विद्यार्थ्यांना ते बाय बाय करत आहे. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट एव्हरी रोड इन अ ग्लॅम. तर सगळे जे एंजल्स आहेत म्हणजे परी आहेत ते निघाले आहेत रस्त्यावरती आणि एव्हरी रोड इन ग्लेम म्हणजे हळूच रस्ता चमकत आहे. ओके, चमकणं म्हणजे ग्लॅम. At this hour, every particle of the earth throbs like a mother's heart. म्हणजे जे आईचं हृदय कसं धडकतं तसं प्रत्येक कण जे या पृथ्वीवरती आहे, जे झाडं आहे किंवा वाळू आहे किंवा सन आहे, स्काय आहे, हे सगळं असं धडकत आहे जसं आईचं हृदय धडकतं ना तसं. Time sitting on a old roof flies pigeon in the sky. For children are going to school. म्हणजे जो वेळ आहे, ओके, तो हळूहळू निघत आहे आणि जे पिजन्स आहेत ते उडत आहेत. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. आता ही जी पोयम आहे ही हिंदीमध्ये होती, बच्चे स्कूल जा रहे हैं, ही ट्रान्सलेट केलेली आहे इंग्लिश मध्ये. या हिंदीची जी पोयम होती त्याची जी पोएट होती ती होती निदा फजल. ओके, तर तुम्हाला ही पोयम कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याचे क्वेश्चन आन्सर्स हवे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. बाय अँड ऑल द बेस्ट. टेक केअर.